गोकुळ गीते आज उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार. अद्यापही विधान परिषद निवडणूक लढण्यावरती ठाम. मी तडजोड करणारा कार्यकर्त्यांनाही, गीतेंची स्पष्ट भूमिका. उपमुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेना मंत्र्यांची बैठक बोलावली. आज नंदनवन बंगल्यावरती संध्याकाळी 7 वाजता बैठक होणार. नाशकातील बंडखोरीवरून सेना मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा. विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर. निवडणूक मराठी माणसांची राहिली नसून धनदांडग्यांची झाली आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते हेमंत पाटील यांचा महायुतीला घरचा आहेर. कोळशाच्या दलालीमध्ये मला माझे हात काळे करायचे नाहीत, हेमंत पाटलांची प्रतिक्रिया. अतुल लोंढेंनी भाजपवरती केलेले आरोप काँग्रेस नगरसेवकांनाच फेटाळले. नागपुरातील कोणत्याच नगरसेवकाला भाजपकडून 10 लाखांची ऑफर नाही. आधार असेल तरच अतुल लोंढेंनी असे आरोप करावेत, काँग्रेसच्या संजय महाकळकर यांची प्रतिक्रिया. अमरावती विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट. काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख निवडणुकीत अचानक गायब. हर्षजित देशमुख रुग्णालयात दाखल. हर्षजित देशमुखांवरती उपचार सुरू. काँग्रेस वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख रुग्णालयात भरती आहेत हे मला बातम्यांमधून कळलं. 3 ते 4 दिवसांपासून हर्षजित देशमुखांशी माझा संपर्क नाही. काँग्रेस कमिटीच्या बैठकीत आज निर्णय होईल. हर्षजित देशमुखांवरती विचारलेल्या प्रश्नावरती बबलू देशमुखांची प्रतिक्रिया. पुणे विधान परिषद बिनविरोध. काँग्रेसमधला अंतर्गत वाद पेटला. पुण्यातील काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदेंकडून सपकाळांची तक्रार. शिंदेंकडून खरगे आणि केसी वेणुगोपाल यांना तक्रारीचा मेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर. आज एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार, तर परवा नीती आयोगाच्या बैठकीला हजेरी लावणार. देशातील 56 न्यायाधीश लंडनमध्ये गेलेत. राजकारण्यांसोबत त्यांची उठबस करणारे न्यायाधीश आम्हाला न्याय काय देणार, संजय राऊतांची टीका. भारताच्या राजकीय इतिहासात 12 वर्षांचं मोदी पर्व. मोदींच्या नावे सर्वाधिक काळ सलग पंतप्रधान राहण्याचा नवा विक्रम. नेहरूंचा 4398 दिवसांचा विक्रम मोडला. मोदी आज एनडीएतील घटक पक्षांना संबोधित करणार. पंतप्रधान मोदी कर्तव्यनिष्ठ. त्यांच्या कार्यकाळात एकही सुट्टी त्यांनी घेतलेली नाही. भारताला आर्थिक महासत्ता करण्याचा मोदींचा संकल्प. राम मंदिर ते कलम 370. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मोदींच्या ऐतिहासिक कार्यकाळाचा गौरव. सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा विक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर. मोदींच्या विक्रमानंतर अमित साटम यांच्याकडून सिद्धिविनायक चरणी प्रार्थना आणि पूजा. आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत कळंबोलीतील मायाक्का मंदिरात भव्य आरती. पंतप्रधान मोदींच्या काळात रुपया 100 पार करण्याच्या मार्गावर. पाकिस्तान युद्ध थांबवण्याचे प्रयत्न करतोय, मात्र भारत कुठेच नाही. पृथ्वीराज चव्हाण यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका. गिरीश महाजनांनी ऑपरेशन ब्लू स्टार बद्दल केलेल्या वक्तव्यावर भाजपच्या वरिष्ठांची नाराजी, सूत्रांची माहिती. गिरीश महाजनांची भूमिका ही पक्षाची भूमिका नाही, भाजपचं स्पष्टीकरण. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 27वा वर्धापन दिन. दिल्लीत सुनेत्रा पवारांच्या हस्ते राष्ट्रवादीच्या कार्यालयात ध्वजारोहण. पार्थ पवार, सुनील तटकरे ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित, तर मुंबईत छगन भुजबळांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा वर्धापन दिन. अमित शहांची स्ट्रॅटेजी आहे फुटले फुटले म्हणायचं आणि ज्यांना जायचं ते गेले. सर्वजण पक्षासोबत मजबूतीने उभे आहेत. ठाकरेंचे खासदार भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. विनायक राऊतांशी संपर्क साधू द्या. संपर्क साधला म्हणून काय होतं? विधानसभा आणि संसदेत एकत्र बसतात, संपर्क होतच असतात. आमचे सर्व खासदार पक्षासोबत कुणीही कुठे जात नाही. विनायक राऊतांवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. काँग्रेसच्या नेत्यांवर मी टीका केलेली नाही. मार्मिक साप्ताहिकाचा मी संपादक नाही. काँग्रेस आमदार विकास ठाकरेंच्या मानहानीच्या नोटीशीवरती राऊतांचं वक्तव्य. विकास ठाकरेंच्या मार्मिकला 2 कोटींची मानहानीची नोटीस. सगळेच कष्ट करतात, पण काही जण कष्ट न करताही पुढे जातात. पक्षासाठी एक कार्यकर्ता महत्वाचा असतो. भुजबळांच्या या वक्तव्याचा रोख नक्की कुणाकडे, याची चर्चा सुरू. भाजपमधील अनेक नेत्यांचे मला शुभेच्छांसाठी फोन. बीडमध्ये भाजपमधील कौटुंबिक कलहाचा महाविकास आघाडीला फायदा होईल. बीड विधान परिषदेचे उमेदवार महेश देशमुख यांचा दावा, तर उमेदवारी मागे घेण्यासाठी काहींनी फोन करून दबाव टाकला, देशमुखांचा आरोप. मुंबईतील पांढऱ्या पट्ट्यांवरनं वाद पेटला. सांस्कृतिक दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही. पांढरे पट्टे मारणाऱ्याच्या तोंडाला काळं फासणार. जैन धर्मगुरूंसाठी रंगवलेल्या रस्त्यांवरनं मनसेचा इशारा. मुंबईतील एका खासगी कंपनीत मराठी उमेदवारांना डावलणारी जाहिरात समोर. 25 लाखांचं पॅकेज असणाऱ्या नोकरीसाठी फक्त गुजराती आणि मारवाडी उमेदवारांना प्राधान्य. जाहिरातीमधनं पुन्हा मराठीला डिवचण्याचा प्रकार. हा प्रकार समोर आल्यानंतर मराठी एकीकरण समिती आक्रमक. 2 दिवसात या कंपनीवर ती धडक देणार.
गोवर्धन देशमुख यांचा इशारा. लातूरच्या बांबडी गावात शेतकऱ्याचा बैल वीज कोसळून दगावला. दुसरा बैल खरेदी करण्याची ताकद नसल्यामुळे शेतकऱ्याला नांगराच्या दुसऱ्या बाजूला पत्नीला जुंपावं लागलं. आमदार रोहित पवारांकडून व्हिडिओ शेअर. संबंधित मंत्री आणि आमदारांनी घटनेची तात्काळ दखल घेण्याची रोहित पवारांची मागणी. लातूरमधील शेतकऱ्यांना पत्नीला नांगराला जुंपल्याच्या घटनेची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक गोशाळेतनं शेतकऱ्याला बैल उपलब्ध करून दिला. त्यामुळे शेतकऱ्याकडून समाधान व्यक्त. सोलापुरात काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंना आणखी एक धक्का. सोलापूर काँग्रेसचे जिल्हा संघटक रमेश हसापुरे शिंदेंच्या सेनेत. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश. अमरावती विधान परिषदेत प्रवीण पोटे रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून येतील. अनिल बोंडेंचं वक्तव्य. गेल्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला 17 मतं मिळाली होती. उर्वरित मतं भाजपला मिळाली होती. तो रेकॉर्डही यंदा मोडला जाणार. अनिल बोंडेंचा दावा. प्रशिक्षणासाठी नागपुरातील भाजप नगरसेवकांचा मुंबई गोवा दौरा. विदर्भ एक्सप्रेसनं आज भाजपचे 110 नगरसेवक मुंबईला येणार. स्वखर्चानं नगरसेवकांचा मुंबई गोवा दौरा. भाजपचे नागपूर महानगरपालिकेचे गटनेते बाल्या बोरकर यांची माहिती. धान घोटाळ्याच्या चौकशीसाठी काँग्रेस नेते नाना पटोलेंचं पत्र. गडचिरोलीतील जय आंबे राईस मिलनं कोट्यवधींचा धान घोटाळा केल्याची तक्रार मागे घेण्यासाठी बनावट सहीचं पत्र मंत्रालयात आल्यानंतर पटोले आक्रमक. निवडणुकीला 4 महिने उलटूनही अहिल्यानगर मनपातील विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा कायम. राष्ट्रवादी आणि भाजपच्या सत्ता स्थापनेनंतर शिंदे सेनेनं विरोधी पक्षनेतेपदावरती दावा केला. मात्र महापौर ज्योती गाडेंकडून विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती नाही. गोरेगावच्या गोकुळधाम रस्त्यावरील विजेचा खांब गायब झाल्यामुळे भाजपच्या नगरसेविका प्रीती सातम संतप्त. पालिका आणि वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना प्रीती सातम यांनी फटकारलं. तत्काळ विद्युत खांब बसवण्याच्या प्रीती सातम यांची मागणी. कल्याणमध्ये क्लस्टर योजनेच्या कामात अडथळ्याची धमकी देत खंडणी उकळल्याप्रकरणी तिघांवरती गुन्हा दाखल. ठाकरेंच्या सेनेच्या 2 तर शिंदे सेनेच्या एका महिला कार्यकर्त्यावरती कोळशेवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. आषाढी वारीच्या परंपरेला पर्यावरण संवर्धनाची जोड देणार. राज्यातील पालखी मार्गाचं व्यापक हरितीकरण करण्याचे निर्देश. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी निर्देश दिले. सांगलीच्या भाग्यनगरमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीवरनं तणाव. महामार्गाच्या मोजणीवरनं शेतकरी आणि विटा पोलिसांमध्ये वाद. मोजणी होणार असल्यामुळे रात्री 2 वाजल्यापासून पोलीस बंदोबस्त. पोलिसांच्या वागणुकीवरनं शेतकऱ्यांचा संताप. इंदापूरच्या भरणेवाडीत काँग्रेसच्या आंदोलकांना पोलिसांनी रोखलं. कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या विरोधात काँग्रेससह शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा. पुणे जिल्हा युवक काँग्रेसकडनं आंदोलन करण्यात आलं. गडचिरोलीच्या अहेरी नगरपंचायतीच्या कर अधिकाऱ्यांवरती हल्ला. काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कांकणवार आणि साथीदाराकडनं मारहाणीमध्ये नगरपंचायतचे कर अधिकारी वैभव पांढरे गंभीर जखमी. आमदार धर्मराव आत्राम यांच्याकडनं अधिकाऱ्यांची विचारपूस. पुणे पालिकेतील महापौर कार्यालयाला धमकीचा मेल. महापौर मंजुषा नागपूर यांचं कार्यालय उडवून देण्याची धमकी. प्रशासनानं खबरदारी म्हणून कर्मचाऱ्यांना खाली बोलावलं. बीडच्या पुरुषोत्तमपुरीमध्ये गोदावरी नदीत भाविकांची बोट उलटली. एक मुलगा बेपत्ता. बोटीत 50 भाविक असल्याची माहिती. क्षमतेपेक्षा जास्त भारामुळे बोट उलटल्याचा अंदाज. विरारमध्ये पोलिसांसमोरच MSF जवानाची कॉलर पकडून धक्काबुक्की करणारा गुटखा विक्रेता असल्याची माहिती. विरार पोलीस ठाण्यात मनीष झा याच्या विरोधात गुन्हा दाखल. रत्नागिरीच्या चिपळूणमधील कामथे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी कांचन मदारांच्या निलंबनाचा अहवाल आरोग्य संचालकांकडे सादर. डॉक्टर कांचन मदारांवर गर्भपातासाठी आवश्यक असलेले किट देण्यासाठी महिलेकडे लाच मागितल्याप्रकरणी कारवाई. अमरावती जिल्हा रुग्णालयात एकाच बेडवरती 2 रुग्ण. वॉर्ड क्रमांक 6 मध्ये एका बेडवरती 2 रुग्णांवर उपचार. अमरावती जिल्हा रुग्णालयातील आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर. मनमाडमधील एका हॉस्पिटलमध्ये प्रसूतीनंतर 3 दिवसात बाळाचा मृत्यू. बाळावर योग्य उपचार न केल्यामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. घटनेनंतर बाळाच्या नातेवाईकांचा हॉस्पिटलमध्ये गोंधळ तर बाळावर योग्य वैद्यकीय उपचार सुरू होते. डॉक्टरांचं स्पष्टीकरण. रायगडच्या पेणमधील हमरापूर फाट्याजवळच्या महिलेच्या हत्येचा उलगडा करण्यात यश. पेण पोलिसांनी 2 आरोपींना बेड्या ठोकल्या. शितोळ्या आदिवासी वाडी परिसरातील टेकडीवरती झुडपात आढळला होता महिलेचा मृतदेह. मुंडव्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीनं जमिनीवरील मालकी हक्काचा दावा मागे घेतला. पुणे जिल्हा सत्र न्यायालयात तेजवानीनं मालकी हक्काचा दावा केला होता.
मुंबईत रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी बांधकामांवरती बंदी घाला, आमदार वरुण सरदेसाई यांची मागणी. पालीमध्ये सईबाई स्मारकाच्या कामाचा आमदार शंकर मांडेकरांकडून आढावा. स्मारकाचं काम चांगल्या दर्जाचं आणि लवकर पूर्ण करण्याच्या प्रशासनाला सूचना. बैठकीला ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांच्या सूचना. बुलढाण्यात विविध प्रलंबित मागण्यांसाठी आरटीओ कर्मचारी संघटनेकडून आंदोलनाचा इशारा. प्रशासनानं शासनानं दखल न घेतल्यास 16 जूनपासून बेमुदत संप पुकारण्यात येणार. बुलढाण्यातील आरटीओचं कामकाज प्रभावित होण्याची शक्यता. भंडारा जिल्ह्यातील लाखनी नगरपंचायतीकडून जनगणना माहिती देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी एका नागरिकाला नोटीस. संबंधित नागरिकांना जनगणनेला विरोध नसून ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी केली. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील भार नियमन विरोधात मनसे आक्रमक. मोहोळच्या महावितरण कार्यालयावरती मनसेचा इशारा, मोर्चा. तर शहरामध्ये सक्तीचं भार नियमन तसंच ग्रामीण भागात केवळ 2 तास वीज पुरवठा सुरू. पालघरमध्ये मुंबई अहमदाबाद महामार्गावरती 6 पादचारी उड्डाणपूल मंजूर. पालघर जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा. खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांच्या पाठपुराव्याला यश. नाशिकच्या वासाळी गावात 200 वर्षांची परंपरा असलेला बोहाडा उत्सव उत्साहात साजरा. पौराणिक सोंग, आकर्षक मुखवटे आणि पारंपरिक मिरवणुकांनी भाविकांचं लक्ष वेधलं. जगदंबा देवीच्या महिषासूर वधाच्या प्रसंगानं उत्सवाची सांगता.